कष्टकरी, श्रमिक आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांचं सोमवारी वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी अजिंक्यतारा इथं विविध संस्था आणि संघटनांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आढाव यांनी हमाल पंचायतसह अनेक चळवळींमधून असंघटित कामगारांना हक्क मिळवून दिल्याचं सांगितलं. रिक्षाचालक, माथाडी कामगार आणि शेकडो कष्टकरी घटकांसाठी आयुष्य झिजवणारा नेता आता आपल्यात नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुरोगामी विचार टिकवण्यासाठी आढावांनी शेवटपर्यंत झगडल्याचं कॉम्रेड सुभाष ढेरे यांनी सांगितलं. आढाव यांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली, असं बाबा रसाळ यांनी स्पष्ट केलं. तरुणांसाठी त्यांनी राखलेलं नैतिक अधिष्ठान आणि सामाजिक कार्याचा आदर्श जपणं आवश्यक असल्याचं आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितलं. माथाडी कामगारांच्या मजुरी वाढीच्या आंदोलनांना आढावांनी दिलेलं नैतिक आणि सक्षम नेतृत्व आजही आदर्शवत आहे, अशा भावना माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी व्यक्त केल्या. भाकपचे रघुनाथ कांबळे यांनी वंचित, हमाल पंचायत आणि बांधकाम कामगारांसह असंघटित क्षेत्रातील चळवळींमध्ये आढावांचा मोठा दबदबा होता, असं सांगितलं. यावेळी शेकापचे बाबूराव कदम, प्रकाश हुलस्वार, प्राध्यापक अनिल माने, आपचे अभिजित कांबळे, प्रमोद हुपरीकर, संपतराव चव्हाण पाटील आदी उपस्थित होते.